नमस्कार, मैं त्रियोगी पांडे। आप देख रहे हैं 24 टाइम न्यूज एंड एंटरटेनमेंट। वर्ली विधानसभा क्षेत्र में यहाँ के से दिग्गज और कर्तव्यनिष्ठ एक युवा नेता है दत्ता नरवणकर जी। उनसे हम बात करते हैं। उस क्षेत्र की पूरी जवाबदारी उन्होंने लिया हुआ एक दबंग और कार्य दक्ष यहाँ के कार्यकर्ता है, यहाँ के नेता है, यहाँ के विधानसभा अध्यक्ष हैं। लीजिए बात करते हैं। दत्ता जी, आप ये बताइए कि यहाँ की परिस्थितियां जो है वो काफी जटिल बन रही हैं। वैसे तो आपने 2017 से ही वर्चस्व बनाया हुआ है, लोग आज भी आपको ही पसंद करते हैं, फिर भी कुछ विरोधकों ने यहाँ पे विरोध किया है, तो ऐसे में क्या उसका आप काउंटर अटैक करना मैं सब मीडिया का धन्यवाद मानना चाहता हूँ, क्योंकि आप जो बाइट ले रहे और आप देख रहे, आप बाहर से आए तो देखा होगा कितना जल्लोष है। आज ये मुंबई महापालिका की चुनाव है। ये चुनाव में हमारे यहाँ के महाआघाड़ी के 6 उम्मीदवार हैं। ये 6 उम्मीदवार जल्लोष से, यानी कि हम 16 तारीख को जल्लोष करेंगे, क्योंकि इसकी वजह है कि ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस साहब, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, ये आप देख रहे हैं पूरे महाराष्ट्र के अंदर जो चुनाव हुए, वो चुनाव में नगर पालिका का चुनाव हुआ और जो भी चुनाव हुए उसमें आपको मालूम है कि ज्यादा भरोसे से जितना हो सकता है उतना किए और प्रचार किए। हमारे नेता आज वर्ली आ रहे, एकनाथ शिंदे साहब वर्ली आ रहे। मैं जनता को यही कहना चाहता हूँ, मतदारों को यही कहना चाहता हूँ, अभी आपके हाथ में, क्योंकि आपने बहुत जन के ऊपर विश्वास दिखाया, लेकिन वो बहुत ही लोग जो चुन के आए थे उन्होंने आपको पलट के देखा नहीं है। और मैं ये आह्वान करता हूँ वर्ली विधानसभा प्रमुख करके कि आने वाले 15 तारीख को भारी वोट से महाआघाड़ी के सभी उम्मीदवार को चुन के दीजिए और ज्यादा से ज्यादा उम्मीदवार जीतेंगे। मुझे मालूम है कि आने वाले चुनाव में सभी ये जनता चाहती है कि महाआघाड़ी की सत्ता आना चाहिए। लक्षात ठेवा। जे पक्ष प्रवेशासाठी आले त्यांना पुढे या प्लीज, पक्ष प्रवेशासाठी। तर दत्ता जी जो है इस समय यहाँ पर एक विधानसभा अध्यक्ष के तौर पर मौजूद है और उनके पास केवल ये 197 सीट की जिम्मेदारी नहीं है, उसी तरह से आप भी यहाँ के सांसद हैं और एक वरिष्ठ कार्यकर्ता नेता रहे हैं। और आज आप जी की जो योजना है वो इस इलेक्शन में क्या रुख लेगी, कृपया आप इसके ऊपर प्रकाश डालें। देखिए, मैं सबसे पहले वर्ली की जनता से मैं निवेदन करना चाहूँगा कि हमारे 197 में दत्ता नरवणकर जी है, उनके पत्नी जी है जो चुनाव लड़ रहे हैं शिवसेना से। मैं जनता से आपके माध्यम से मैं निवेदन करना चाहूँगा कि वैसे तो उनका विजय तो निश्चित है, लेकिन हम केवल मार्जिन देख रहे हैं, भारी बहुमत से हम उनको जिताना चाहते हैं। इसके साथ साथ वर्ली में, दक्षिण मुंबई में, पूरी मुंबई में हमारे जितने भी कैंडिडेट्स हैं, महायुति के उम्मीदवार है, हम चाहते हैं कि उन्हें भारी बहुमत से हम जितावें। ये जो लड़ाई है ये एक स्वार्थ की लड़ाई नहीं है, ये हम आम मुंबईकरों के लिए चुनाव लड़ रहे हैं। और आपने बिल्कुल सही कहा कि दत्ता नरवणकर जो है कि पूरी वर्ली में वे काम कर रहे हैं और पूरी वर्ली में जनता की समस्याओं को दूर करने के लिए वे काम कर रहे हैं। और इनका जो स्वभाव है, मैंने देखा है कि सत्ता में हो या ना हो, लोगों के लिए जमकर संघर्ष करना यही राजनीति का असली ध्येय और लक्ष्य है। इस बार मेयर कौन होगा? पक्का महायुति का ही मेयर होगा, इस बात पर कोई संदेह नहीं है, गारंटीड है। महाराष्ट्र में मनपा एवं स्थानीय स्वराज्य निकाय चुनाव के मद्देनजर आज वर्ली विधानसभा क्षेत्र में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का आगमन हुआ, जिसे लेकर आज इस इलाके में नेता और कार्यकर्ताओं का जमघट लगा था। खास तौर पर यहाँ महिलाओं की भीड़ दिखी जो अपने लाडले भाई को मिलने की आस से पहुंची थी।
तो इस जन सैलाब में कुछ अन्य पक्ष के नाराज नेता भी दिखे, जो अपने पक्ष को छोड़कर रक्षा की फरियाद लेकर लाडले भाई की चरण में आए। खरं सांगायचं म्हटल्यावर मराठी माणूसच मराठी माणसाचा दुश्मन आहे. त्याच्यामुळे जे आता आमच्या पक्षामध्ये जे सांगितलं गेलं की मराठी माणसा तो जागा हो, तर काही नाही, हे फक्त मत मागण्याची एक ट्रिक आहे. पण याच्यावर लोकांनी बळी पडू नये. आणि मी माझा नवरा स्वतः महानगरपालिकेमध्ये तो कार्यरत आहे. त्याच्यामुळे मला या भावाचं मला पैशाची कधी अपेक्षा नव्हती. पण जेव्हा ही बहीण जेव्हा निवस्त्र होत होती तेव्हा त्या भावाने हात दिलेला आहे. त्याने सांगितलं की ताई तू काही टेन्शन घेऊ नकोस. त्यांनी त्यांची जी आहे मावळे तिथे पाठवलेत. आता हे सांगतायत की आम्ही शिवाजी महाराजांचा वारसा जपतो, तर हेही सगळं खोटं आहे साहेब. हे फक्त मीडियाला दाखवण्यासाठी इलेक्शन जवळ आल्यानंतर हा फक्त एक स्टंट होता. जर शिवाजी महाराजांचा जर यांनी वारसा जपला असता तर जे फोटो आमचे व्हायरल केले गेले, आमचे अश्लील फोटो बनवून जे व्हायरल केले गेले, तर जर आज आमचे महाराज जिवंत असते तर त्यावेळेस त्यांनी त्यांचे डोळे काढले असते, हात छाटले असते त्यांचे. पण फक्त हा त्यांनी स्टंट केला. आणि ज्यावेळेस आम्ही न्याय मागण्यासाठी गेलो त्यांच्या निवासस्थानी सकाळी 7 वाजता गेलो आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिकडे बसलेलो होतो. साहेबांना आम्ही पत्र देखील पाठवले. 1 महिन्यापासून आम्ही त्यांची वाट पाहिली की त्यांचं आज उत्तर येईल. प्रत्येक नेत्याला ते पत्र पाठवले, पण कुणी देखील त्याच्यावर कुठलाही प्रकारचं आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीये. सुरेखा अमित आव्हाड, माझं महिला विभाग अध्यक्ष हे पद होते. सर्वात पहिला वडे विधानसभेमध्ये प्रवेश करणारा आणि संघटना बांधणारा मी आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी त्यावेळेला 6 नगरसेवक, शिवसेनेचे 3 आमदार, 1 खासदार होते. कोणी इथं कार्यालय द्यायला मागत नव्हते. कोणी इथं एखादी सैनिक या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये काम करायला मागत नव्हता. त्यावेळेला मी पूर्ण वडे विधानसभेमध्ये फिरून संघटना बांधली आणि संघटना बांधून घेऊन आज इथपर्यंत. जय महाराष्ट्र. मी सुनील वराडकर 3 दिवसापूर्वी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचा पक्षप्रवेश शिंदे गटात झालेला आहे. मी इथे जो पक्ष राज्य करत होता 1999 पासून, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालचा, त्यांच्या आधिपत्याखालचा पक्ष, या पक्षात मी काम करत होतो. परंतु गेल्या अनेक वर्षात ज्या काही घडामोडी झाल्या, पक्षफुटीच्या असतील, पक्ष नेतृत्वाच्या असतील, या सर्व घडामोडीला तडा देत इथल्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्याला एक संघ घेऊन चालत असताना, आतापर्यंत गेली 25 वर्ष सतत प्रामाणिकपणे काम करत असताना, आज ज्यावेळेला माझ्या पक्षानेच एका घड्याळ चिन्हासाठी मला फॉर्म देऊन सांगितलं होतं की त्या चिन्हावर तू लढ, परंतु मी पवार साहेबांचा कट्टर समर्थक कार्यकर्ता होतो. त्यामुळे मी तुतारी चिन्हासाठी या ठिकाणी प्रयत्न करत होतो. खासदार आणि आमदारकीच्या लढाईत ज्यावेळेला आदरणीय पवार साहेबांनी आघाडी केली, त्या आघाडीच्या माध्यमातून या दक्षिण मुंबईतील 4 आमदार निवडून आणण्याचं काम आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं. असं असताना या वळीतील स्वतः युवराज, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही आमच्या तळमळीने आणि थोडक्या मतानेच का होईना पण ते आमच्या मतानेच विजयी झाले. त्यानंतर खूप प्रयत्न झाले की वेगळ्या वेगळ्या प्रथा करण्याच्या, परंतु निर्णय घेतला की एका प्रामाणिक नेत्याच्या पाठीस त्याच्या बरोबर राहून मिलिंद देवराजी साहेब यांच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक दत्ताजी नरवणकर साहेब यांच्या माध्यमातून, प्रकाश घोष यांच्या माध्यमातून हे आपण कुठेतरी एकत्र येऊन कोणाला तरी रुपया आणि आमचा खारीचा जो वाटा असेल तो रामसेतू सारखा खारीचा वाटा त्यामध्ये लावून या मतदारांना, आमचे जे मतदार आहेत, माझे मतदार आहेत, आमच्या सर्वांच्या तळमळीचे मतदार आहेत, त्यांना या विजयाच्या दिशेने घेऊन जाऊन विजयाची नांदी देऊन या ठिकाणी मी सामील झालो आहे. ये मौका था वर्ली में मनपा चुनाव प्रचार अभियान का। प्रभाग क्रमांक 197 से शिवसेना विभाग अध्यक्ष दत्ता नरवणकर की पत्नी वनिता नरवणकर प्रत्याशी हैं। येत्या 15 तारखेला धनुष्यबाणात फूट करून मला बहुमताने विजय करा मी जनतेस नम्रतेची विनंती करते. जय महाराष्ट्र, जय हिंद. जय भीम. वर्ली में मनपा चुनाव प्रचार अभियान का। प्रभाग क्रमांक 197 से शिवसेना विभाग अध्यक्ष दत्ता नरवणकर की पत्नी वनिता नरवणकर
प्रत्याशी हैं। या तो ये उबाटा के युवराज आदित्य ठाकरे का क्षेत्र है, यहाँ से वे विधायक है। उबाटा का गढ़ माने जाने वाले इस इलाके में डिप्टी सीएम शिंदे के सिपह सालार दत्ता नरवणकर ने जनहित कार्यों से अपना दबदबा कायम रखा है। शिवसेना महायुति ने यहाँ 6 प्रत्याशी खड़े किए हैं। आज स्वयं डिप्टी सीएम एकनाथ शिंदे यहाँ प्रचार सभा में पहुंचे तो लोगों का हुजूम उमड़ पड़ा। देखिए महिलाओं ने क्या कहा। किसकी सरकार आने वाली है? धनुष्मान सरकार आएगी, दत्ता भाऊ आएंगे। अच्छा, हम लोग उनको खुशी से जिताएंगे। हम लोग उनके साथ में रहना चाहते हैं। हम लोग सोचते हैं वही हर बार जीतेंगे। अच्छी बात है, हमारे लिए बहुत मदद। कैसा लग रहा है आपको? हमको तो खुशी बहुत हो रही है, बहुत अच्छा लग रहा है हमको। हाँ, कि हमारे दत्ता भाऊ आएंगे, हमको देखभाल करेंगे। 197 में अब की बार किसकी सरकार? शिंदे साहेब। आणि वनिताताईचं काय आहे? कसं काम कसं आहे? चांगलं आहे. कसं वाटतंय तुमचं? आनंद होतोय आम्हाला। येणार आपले येणार। वनिता मैडम के साथ में है, क्योंकि हमारे के लिए दत्ता भाऊ। और कैसा लग रहा है आपको आपकी बार किसकी सरकार? शिंदे साहब के। वनिताताई के साथ रह के आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है। अब लग रहा है कि हाँ, अच्छा लग रहा है। विश्वास आहेत ना? लाडक्या भावाची बहिणी सर्व आहेत. शिंदे साहेब लाडक्या भावाची बहिणी आहेत म्हणून ते भावालाच आणणार आहेत. आणि इथं नगरसेवक, माझे नगरसेवक दत्ता नरवणकर, त्यांची वाईफ इथं उभी आहेत, महिला सीट, आणि हे पण महिलाच आहेत. मग कसं नाही येणार आहेत? दत्ता नरवणकर आणि त्यांची वाईफ, माझे नगरसेवक दत्ता नरवणकर, लोक आहेत, बहिणी आहेत. आणि ज्यांच्या पाठी बहिणी आहेत तर कोण हरू शकत नाही. जितणार आहेत. एवढी बहिणीचा आशीर्वाद, आणि बहीण म्हणले तर सर्वात मोठे. मैं मंजू जायसवाल, 24 टाइम न्यूज। आज मैं इस वक्त वर्ली विधानसभा के मौजूद हूँ। अभी थोड़ी टाइम में शिंदे साहब आने वाले हैं, आप देखेंगे उनको। हालांकि वर्ली इलाके में उबाटा का दबाव रहा, लेकिन आज वनिता नरवणकर की चुनावी सभा में शिंदे के रोड शो देखकर माहौल बदलता दिख रहा है। महिलाओं के उत्साह से आज वर्ली भी ठाणे बन गया है। लोगों का विश्वास है कि शिवसेना के लाडले भाई एकनाथ शिंदे का करिश्मा चला तो वर्ली के सभी प्रभाग में शिवसेना महायुति की जीत सुनिश्चित है। त्यांना या ठिकाणी मार्ग मोकळा करायचा आहे। माजी मंत्री दीपकजी केसरकर साहेब, निलेशजी राणे आमदार, मिलिंदजी देवरा खासदार, या सर्वांचे बाकी जण मित्र आहेत, या सर्वांचं या ठिकाणी शाखा क्रमांक 197 वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। लाडका भाऊ, अनाथांचा नाथ, गरिबांना साथ, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे साहेबांचा ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांनी कृपया मंचावर यायचं। वराडकर, सुनील वराडकर, सुरेश लोखंडे, जास्ती लोकांनी या प्लॅटफॉर्मवर येऊ नका प्लीज। बाकी जण खाली
प्लीज हे खाली उतर ना. हे दादा जे कामात येणार प्लीज खाली उतर ना दादा, थोड्या वेळ काढ ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. हे चोप कोण आहे? महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार वनिता दत्ता नरवणकर यांना आपण विजयी करणार आहे ना. 15 तारखेला काही दाबणार सभा. महाराष्ट्राची शान, बाळासाहेबांची शान, तुमच्या आमच्या सगळ्यांची शान, आपलं संविधान. 15 तारखेला टांगा पलटी घोडे विरोधकांचे करणार ना. आणि म्हणून वनिता ताईला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की लाडकी बहीण योजना सुरू आहे ना. लाडकी बहीण योजना कोणी माईकाला लावला तरी बंद होणार नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला तुम्ही निवडून देणार ना. लाडक्या बहिणी लाडक्या भावांना माझी विनंती आहे की येत्या 15 तारखेला धनुष्यबाण समर्थ बटन दाबून महायुतीला विजयी करा आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या उभ्या महाराष्ट्रामध्ये धडाडीचे काम करणारे असे आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मुंबई महापालिकेची सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये महायुती आघाडी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व इतर घटक पक्ष अशी ही निवडणूक सुरुवात झालेली आहे आणि मला अर्ध्या टप्प्यावर ती निवडणूक आलेली आहे. आज या ठिकाणी महिला रिझर्वेशन ओपन लागल्यामुळे मी 2017ला स्वतः निवडून आलो होतो आणि आता या वेळेला महिला ओपन झाल्यामुळे, रिजर्वेशन झाल्यामुळे इथे माझी पत्नी सौभाग्यवती वनिता दत्ता नरवणकर ही या निवडणुकीमध्ये उभी आहे. जवळजवळ सर्व माझ्या 197 प्रभागामधील घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि जी मी कामं केलेली आहेत ते लोक, मतदारांचं मत असं आहे की तुम्ही वहिनी फिरू नका, तुम्ही असेच निवडून याल, कारण तुम्ही ज्या 8 वर्षामध्ये या मुंबई महापालिकेची कामं केलेली आहेत, हॉस्पिटल, वॉटर, गटार, मीटर, हॉस्पिटल, हे तुम्ही चांगल्या प्रकारे सर्वांना मदत केले. त्याच्यामुळे लोक सांगतायत की तुम्ही प्रचाराला नाही आलात तरी चालेल. पण आज मी सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आज या वर्ली विधानसभा शाखावाईज भेटी घेत आहेत आणि भेटी घेत असताना आज सैनिकांमध्ये एवढा उत्साह आहे की सर्व शिवसैनिक हा मनातून जागा झालेला आहे आणि त्यांची एकच इच्छा आहे की या वर्ली विधानसभेचे आघाडीचे जे 6 उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून आणायचं काम या इकडचे मतदार करणार आहेत. कारण अनेक वेळा 25 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी इथे काही करू शकले नाही. 3 आमदार आहेत, नगरसेवक, महापौर, हे सर्व असताना उभाटाकडे आज इथे अशी परिस्थिती आहे की आज लोकांमध्ये समन्वय नसल्यामुळे आज आपल्या शिवसेनेला, जी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि एकनाथ शिंदे साहेब त्याचं नेतृत्व करतायत, हा मोठ्या संख्येने शिवसेनेचा जल्लोष आहे. आपण बाहेर बघितलं असतात सर्व लाडक्या बहिणी आज या खास करून या एकनाथ शिंदे साहेबांना सपोर्ट करण्यासाठी, एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आज या ठिकाणी ते येत आहेत.
शिंदे साहेबचं भरपूर काम बघून सर्व आणि इतर पक्षातून पण येतात आहे सर. काय बोलणार? आज अनेक लोकांचं या इथे पक्षप्रवेश घेण्यात येणार आहे. त्याचं कारण असं आहे की जो नेता घरी बसून न राहता लोकांमध्ये जात, आता ते अकोल्याला आहेत, अकोल्यावरून आता ते निघाले आहेत. म्हणजे एक विचार करा ना, अकोला ते मुंबई हा जवळजवळ मला वाटतं हेलिकॉप्टर किंवा विमानाचा जवळजवळ 1 तासाचा प्रवास आहे. हा प्रवास करून ते येत आहेत आणि आज खास करून वर्लीकरांना भेटण्यासाठी येत आहेत. वर्लीमधल्या लाडक्या बहिणी त्यांची वाट बघतायत, शिवसैनिक वाट बघतोय, त्यांचा भाऊ वाट बघतोय आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी पण अनेक जी काही मदत केलेली आहे त्यांना अनेक त्यांचे दर्शन असं म्हणा, शेतकरी, कष्टकरी, कामगार, या सर्व गिरणी कामगार हे सर्व आज उत्सुकाने आज या त्यांच्या येण्यामध्ये वर्लीच्या सर्व नागरिक आज या ठिकाणी त्यांना भेटीसाठी थांबले आहेत. आप देख रहे हैं ये जल्लोष जो यहाँ पर 197 नंबर वार्ड वर्ली विधानसभा क्षेत्र के अंदर है, प्रभाग क्रमांक 197। यहाँ पे वनिता नरवणकर जी इलेक्शन के लिए खड़ी हुई हैं और यहाँ पे ये जो भीड़ है वो ये सारी बहनें आप देख रहे हैं, इन बहनों का लाडला भाव यहाँ आने वाला है। आज एकनाथ शिंदे जी का यहाँ पर वेलकम है, वो आने वाले हैं अपने मतदाताओं को, अपने प्रत्याशियों को मोटिवेट करने के लिए। और ये महाराष्ट्र में पूरा समीकरण बदलता चला जा रहा है। महाराष्ट्र में आज केडीएमसी क्षेत्र से अब तक 60 से अधिक जो उम्मीदवार हैं निर्विरोध के तौर पे वो जीत चुके हैं। अब ये जो लहर है वो रुकने वाली नहीं है। अभी आपने सुना कि मिलिंद देवड़ा जी ने भी आज क्लियर कंफर्म कर दिया कि मेयर जो होगा वो महायुति का ही होगा। तो बने रहिए यहाँ के दिग्गज लोगों के साथ, देखते रहिए 24 टाइम। मैं त्रियोगी पांडे, मुंबई। मी या प्रभाग क्रमांक 197च्या सर्व मतदारांना आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आणि आमची निशाणी जी आहे ती धनुष्य बाण आहे आणि 1 नंबरवर बटन दाबून वनिता दत्ता नरवणकर यांना भरघोस मताने निवडून द्या। आणि त्याचप्रमाणे वर्ली विधानसभेमध्ये जे अजून 5 उमेदवार आहेत त्यांनाही कमळ निशाणी असेल किंवा धनुष्यबाण निशाणी असेल यांना भरघोस मताने त्यांना निवडून द्यायचं आहे। आणि मला अशी आशा आहे, मी नागरिकांना आवाहन करतो की आपण त्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या, पुन्हा आपल्या सेवेशी ठेवा, जेणेकरून नगरसेवक किंवा नगरसेविका निवडून आल्यानंतर आम्ही त्यांची घरोघरी जाऊन जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम करू। आणि याची सर्व जबाबदारी मी विभाग प्रमुख म्हणून मी घेतो आणि आपल्याला सर्वांना आवाहन करतो मतदारांना की येत्या 15 तारखेला सर्वच्या सर्व उमेदवार 1 मताने निवडून द्या, एवढं आज मी सांगतो आणि पुन्हा मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। भ्रष्टाचार और अन्याय के खिलाफ हम देंगे आपका साथ। महानगर पालिका के हर साजिश का हम करेंगे पर्दाफाश। हम बनेंगे जनता की आवाज 24 टाइम के साथ। मनपा अधिकारियों का खुलेगा अब काला चिट्ठा, हम बनेंगे आपकी आवाज। नमस्कार, आदाब।